आणि आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। साताऱ्यामधील कास पठाराजवळच्या दुंद, एकीव आणि पाबळ हे धबधबे प्रवाहित। नवीन महाबळेश्वरमध्ये धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। शहरासह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी, तर विदर्भात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। जालन्यामध्ये 4 लाख गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना 3.25 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर। नुकसानीनंतर 4 महिन्यांनी शासनाची मदत। डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। पालघरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला। शेतकऱ्यांकडून भात लावणीच्या कामांना वेग। सोलापूरच्या अक्कलकोटमधील बादोला ते बोरगाव गावातील ओढ्याला पूर। मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली। पुलावरून पाणी वाहत असतानाही मुलांना घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजीमध्ये मुसळधार पाऊस। खराब रस्त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिकमधील घाट प्रदेशामध्ये ऑरेंज अलर्ट जारी। काही भागामध्ये जोरदार तर अतिमुसळधार पावसाची ही शक्यता। 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात पावसाचं जोरदार कमबॅक होण्याचा अंदाज। अमरावतीच्या धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली। कोहा फाटा ते बेलकुंड रेस्ट हाऊस रस्ता दरम्यानची घटना। प्रवाशांनीच रस्ता मोकळा केला। दरड कोसळल्यानं एसटी बससह खासगी वाहनं अडकली होती।